सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने दिवसभर संततधार सुरू होती। यामुळेच रस्त्याच्या कडेला गटारी लगत असलेली लहान मोठी झाडे उन्मळून पडली। यामध्ये सुरगाणा ते उंबरठाण या गुजरात राज्य जोड महामार्गावर कोठुळा गावाजवळील चिंतामणवाडी येथे शनिवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान बाभळीचे झाड रस्त्यावर मधोमध पडल्याने वाहतूक बंद झाली। पर्यायी रस्ता म्हणून तालुक्यात पोहोचण्यासाठी कोळुळा, अलगुण, उंबरविहीर, जामुन माथा या रस्त्यांचा वापर करण्यात आला। वळसा घालून यावे लागत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी तर लागलीच, मात्र वेळेचा अपव्यय झाला। तर दुसरीकडे अलगुण ते पळसण या रस्त्यावर सकाळीच हतरुंडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले सुमारे 100 वर्षापूर्वीचे भले मोठे वडाचे झाड सकाळी 10 वाजेच्या दरम्यान रस्त्यावर पडल्याने 8 ते 10 तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। सुरगाणा तालुक्यात येणाऱ्या वाहनांनी उंबर्दे, काशीशेंबा, धुरावाडा, मानी, सुराणा या एकेरी रस्त्याचा वापर केला। स्थानिक नागरिकांनी झाडांच्या फांद्या छाटून दिल्याने रस्त्याच्या कडेला होऊन दुचाकीस्वारांनी चिखलातून वाट काढत दुचाकी वाहनी काढली। या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेत कोठुळा गावाजवळील रस्त्यावरील बाभळीचे झाड जेसीबीने हटवण्यात आले, तर 5 वाजेपर्यंत हतरुंडी गावाजवळील वडाचे झाड हटवण्यात आले। सायंकाळपर्यंत पळसण रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरळीत करण्यात काहींना जागेवरच दुसऱ्या गाडीने मालाची ने-आण करावी लागली। तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडतात। याबाबत नैसर्गिक आपत्ती विभाग, तहसील कार्यालय तसेच नागरिकांनी तत्काळ कळवले। वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून दखल घेत जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले। पावसाळ्यात जेसीबी चालक ऑपरेटर तत्काळ उपलब्ध होत नसल्याने थोडा उशीर होतो, हेमंत बागुल, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम, सुरगाणा यांनी सांगितले। सुरगाणा तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग कक्ष स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाचे प्रमुख महसूल सहाय्यक दत्तात्रय पेंटावाडा हे 24 तास लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास 025 93 223 64 4 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रामजी राठोड, तहसीलदार, सुरगाणा यांनी केले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।